नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आपल्या मुगाच्या प्लॉटवर आणि मुगाचं जबरदस्त जर्मिनेशन झालेलं आहे। हे पहा, एक नंबर। आणि ह्या मुगाचं आम्हाला ॲव्हरेज उत्पादन काढायचं आहे एकरी 15 क्विंटल। तर ज्या शेतकऱ्यांना एकरी 15 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी आमची क्रॉप ट्रीटमेंट घ्यावी। शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या नावानं आमची शेतीशाळा आहे। तर इथं आपल्या पिकाला काय लागतं आणि काय नाही लागत हे सर्व शिकवलं जातं। प्लांट न्यूट्रिशन डेफिशियन्सी काय येते, कोणीही पिकाच्या लाईफ सर्व्हिसमध्ये ज्या न्यूट्रिशनची आवश्यकता आहे, पिकाच्या वाढीची अवस्थेमध्ये लागणारे न्यूट्रिशन कोणते आहेत हे ओळखा। आणि ते जर न्यूट्रिशन तुम्ही जर पर्याप्त दिले तर तुमच्या रानामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन येणार 100%। ही गोष्ट लक्षात घ्या। तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी काय पाहिजे, न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपल्या पिकावर दिसायला नाही पाहिजे। तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी कधी येते, जर समजा आपल्या शेतामध्ये आपण तणनाशक वापरलं, आपल्या शेतामध्ये पेस्टिसाइड वापरलं, फर्टिलायझर वापरलं, तर त्यामध्ये काय होतं की जे आपले सॉईलमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, जे न्यूट्रिशनची उपलब्धता पिकाला करून देतात, तर असे बॅक्टेरिया इथं मारल्या जातात। तर हे बॅक्टेरिया जर इथं मारले तर मग आपण खत टाकला, पेरते वेळेस तर खत टाकला, पण ते खत उपलब्धच झाला नाही। का झालं नाही, कारण त्या खताचं डिवायडेशन, त्या खताचं डिकम्पोजिशन, त्या खताचं बॉन्ड तोडणारा बॅक्टेरियाच इथं उपलब्ध नाही आहे। उदाहरणार्थ आपण DAP टाकला, DAP म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे काय, फॉस्फरस, डायअमोनियम फॉस्फेट। तर डायअमोनियम फॉस्फेट जर समजा आपल्याला इथं उपलब्ध करून जर द्यायचा असेल पिकाला तर काय लागेल, PSB नावाचा बॅक्टेरिया इथं आवश्यक आहे। तर PSB नावाचा बॅक्टेरिया तुमच्या सॉईलमध्ये आहे का हे तुम्हाला माहीत पाहिजे। जर नसेल तर ते PSB कल्चर तुम्हाला इथं टाकावं लागेल, PSB बॅक्टेरिया इथं तुम्हाला टाकावे लागतील, तरच तुमच्या पिकाला योग्य प्रकारे न्यूट्रिशन उपलब्ध होईल आणि भरघोस व दर्जेदार पीक तुमच्या रानामध्ये पाहायला आपल्याला मिळेल। मित्रांनो, आता मी तुम्हाला DAPचं उदाहरण दिलं, तसंच उदाहरण आहे युरियाचं, तसंच उदाहरण आहे जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन ह्या मायक्रोन्यूट्रलचं, आणि तसंच उदाहरण आहे सेकंडरी न्यूट्रिशन, तसंच उदाहरण आहे फर्स्ट न्यूट्रिशनचं। म्हणजेच युरियाचा बॅक्टेरिया हा युरियाचं डिकम्पोजिशन करणार, DAPचा बॅक्टेरिया हा DAPचं डिकम्पोजिशन करणार, पोटॅशियमचा बॅक्टेरिया हा पोटॅशचं डिकम्पोजिशन करणार, जस्तचा बॅक्टेरिया फॉस्फरस नाही खाणार, फॉस्फरसचा बॅक्टेरिया युरियाचं डिकम्पोजिशन नाही करणार। ही गोष्ट तुम्ही अगोदर लक्षात घ्या। म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की ज्या खतं म्हणजे काय, खतं म्हणजे अणू, आणि अणूचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्यासाठी तिथं जीवाणू कार्य करत असतात। उदाहरण देऊन तुम्हाला जर सांगायचं असलं तर आपल्याला भूक लागली तर आपली एनर्जी डाऊन झाली असं समजा, मग एनर्जी डाऊन झाली तर एनर्जी आपल्याला घ्यावं लागेल ना, एनर्जी घ्यावं लागेल। मग एनर्जी कुठून मिळते, एनर्जी आपल्याला अन्नातून मिळते, एनर्जी आपल्याला फळातून मिळते, एनर्जी आपल्याला ज्यूसमधून मिळते। तर ही एनर्जी आपल्याला पाहिजे, तर एनर्जी आपण कुठून घेणार, आपण एनर्जी घेणार जेवणामधून, आपण एनर्जी घेणार ज्यूसमधून, आपण एनर्जी घेणार फळामधून, आपण एनर्जी घेणार मिलेटमधून। तर ही एनर्जी घेतल्यानंतर आपल्याला काय चांगलं वाटतं का नाही, स्फूर्ती मिळते, एनर्जी मिळते, एनर्जेटिक बॉडी तिथं आपल्याला अनुभवायला मिळते, किंवा सशक्त झालो तर असं आपल्याला पाहायला मिळते, शक्ती मिळाली असं आपल्याला जाणीव तिथं होते। तर मित्रांनो, हे सगळं माध्यम एनर्जीचं आहे। तसं जर समजा आपल्याला भूक लागली तर आपण घरी गेलो तर घरी आपल्याला अन्नधान्याचे पोते भरलेले असतात, ज्वारीचे पोते असतात, गव्हाचे असतात, तांदळाचे असतात, डाळीचे असतात। तर आपल्याला भूक लागली म्हणून आपण मुठभर तांदूळ खातो का, नाही खात, मुठभर ज्वारी खातो का, नाही खात, मुठभर आपण गहू खातो का, नाही खात, मुठभर तांदूळ खातो का, नाही खात। का नाही खात, कारण ते अन्न तर आहेच ना बाबा, पण ते अन्न खाण्यायोग्य नाही आहे, आलं लक्षात। तर त्या अन्नाला खाण्यायोग्य करण्यासाठी आपल्याला खूप मोठी प्रक्रिया आहे। काय प्रक्रिया आहे, समजा गहू आहेत, गव्हाची जर चपाती बनवायची असेल तर किती मोठी प्रक्रिया आहे समजून घ्या। तर गहू अगोदर निसावे लागतील, त्याच्यानंतर दळावे लागतील, दळल्यानंतर ते घरी पीठ आणावं लागेल, पीठ घरी आणल्यानंतर एका काटोटीमध्ये घ्यावं लागेल, काटोटीमध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकावं लागेल। जास्त पाणी टाकलं तर उंडा होणार नाही, कमी पाणी टाकलं तरी उंडा होणार नाही, योग्य प्रकारात पाणी टाकून त्याचा उंडा तयार करावा लागेल। तो उंडा चांगला मळावा लागेल, तो उंडा चांगला मळल्यानंतर चांगला उंडा जर झाला तर त्याची आपल्याला पोळी तयार करता येते, आणि ती पोळी आपल्याला योग्य अग्नीवर भाजावी लागेल। म्हणजे जास्त अग्नी केला तर जळून जाईल, कमी अग्नी केला तर भाजणार नाही, आलं लक्षात। तर योग्य प्रकारे ती पोळी आपल्याला तिथं भाजावं लागेल, आणि ती पोळी भाजल्यानंतर
ती आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर नुसती पोळी आपण दातान तोडून खाणार आहेत का? नाही खाणार. खाईल एखाद्या वेळेस एखादी पोळी, अर्धी पोळी खाईल एखाद्या वेळेस भूक जर लागली तर, पण रोज खाणार का? नाही खाणार. मग त्यासाठी आपल्याला चांगलं जेवण करावं लागतं. चांगलं जेवण करावं असं वाटलं, सगळ्यालाच वाटलं ना, बारवर ढाब्यावर सगळ्याला जेवायला जावं वाटतं आहे ना. जसं समजा आपल्याला लग्नाला सगळ्याला जावं वाटतं, का जावं लागतं? कारण आपल्याला तिथे चांगले चांगले पदार्थ खायला मिळतात. तसंच आपल्या पिकाला पण चांगले चांगले पदार्थ खावा असे वाटतात. तर समजा नुसती भाजी आणि पोळी आपल्याला खावं लागते कमीत कमी. तर मग जर समजा आता आपण पोळी भाजली ना, पोळी घेतली ताटामध्ये, तर योग्य प्रकारे जेवण होण्यासाठी कमीत कमी एक प्रकारची भाजी पाहिजे. तर ती भाजी कशी होणार? भाजी होणार मित्रांनो, आपल्याला कांदे, वांगे, बटाटे हे चिरले, पातेल्यात टाकले तर भाजी होईल का? नाही होणार. त्याला कमीत कमी 7 प्रकारचा मसाला आवश्यक आहे. तर 7 प्रकारचा मसाला कोणता? अगोदर तेल टाकावं लागणार, नंतर मोहरी टाकावं लागणार, नंतर जिरे टाकावं लागणार, नंतर धने पावडर टाकावं लागणार, नंतर आपल्याला हळद टाकावं लागणार, नंतर मीठ टाकावं लागणार, नंतर आपल्याला मसाले टाकावं लागणार. अनेक प्रकारचे मसाले त्यामध्ये. तर हे कमीत कमी 7 प्रकारचा मसाला आपल्याला तिथं आवश्यक आहे. तर तुमची योग्य प्रकारे भाजी तयार होईल. आणि योग्य प्रकारे जर भाजी झाली तर आपण पोळी आणि भाजी पोटभर खाऊ शकू. तसंच मित्रांनो, की जे समजा खतं आहेत हे अनुपलब्ध अवस्थेमध्ये असतात. अनुपलब्ध अवस्थेमध्ये त्याला उपलब्ध करून द्यावं लागतं, पिकाला खाण्यायोग्य करून द्यावं लागतं. जसं समजा गहू, ज्वारी, तांदूळ आपल्या घरामध्ये होती, त्याचा आपण स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर आपण जेवण केलं. तसं आपले खतं आपले रानामध्ये आणून टाकले तर रानामधल्या खताचं डिवायडेशन करून, रानामधल्या खताचं डिकम्पोजिशन करून आपल्या पिकाच्या मुळांना अवेलेबल कंडिशनमध्ये आणून देण्यासाठी, उपलब्ध करून देण्यासाठी ही जीवाणू कार्य करत असतात. म्हणून मित्रांनो, युरिया उपलब्ध करायचा असेल, युरिया हे अणू आहे, तर अणूचं विघटन जीवाणू करत असतात. तर विघटन केल्यानंतर जी पेस्ट निर्माण होते ती पेस्ट आपल्या झाडाचं खाद्य आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपण अणू म्हणजेच खतं आणून टाकले तर त्या खताचं विघटन करण्यासाठी जीवाणू पण आवश्यक असतात मित्रांनो. त्यासाठी जैविक खतं हे खूप महत्त्वाचे आहेत. सगळेच खतं महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे थोडे थोडे खतं, जैविक, रासायनिक, सेंद्रिय ह्या खताचा वापर करा आणि भरघोस आणि दर्जेदार आपल्या शेतामध्ये उत्पन्न घ्या. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि डिटेल जर तुम्हाला क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तुमच्या शेतामध्ये येऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगण्यात येतील. आमची शेतीशाळा आहे आणि शेती शाळेमध्ये तुम्हाला यावंच लागेल. शाळा काही तुमच्या घरात येणार नाही. तर आम्हाला इन्व्हाइट करा. आम्ही तुमच्या शेतामध्ये शेतीशाळा घेऊन येऊ आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगू. खतं कोणते आणि कधी घालायचे, केव्हा घालायचे, कोणते औषधं कधी टाकायचे, पेरणी केल्यानंतर कोणती प्रक्रिया होत असते, आपलं जर्मिनेशन झाडाचं कसं होत असतं, एक ना खतं कोणते घालायचे, कसे घालायचे, औषधं कोणते टाकायचे, कसे टाकायचे, पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणते औषधं टाकायचे, खतं कोणते टाकायचे, ह्या एक ना अनेक गोष्टी इथं शिकाव्या लागतात मित्रांनो. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा काही अडचण असेल तर. आणि तुम्हाला काही क्रॉप ट्रीटमेंट पाहिजे